साप काहीतरी करतोय आणि साप काहीतरी करतोय म्हणजे नेमकं काय करतोय हे बघायची आतुरता मला होती. त्यामुळे पटकीने कॉम्प्युटर बंद केला माझा आणि पळत आलो आणि दिसला तर साप बिनविषारी आहे. आणि या दिवसात ज्यावेळेस पाऊस पडून थांबतो त्यावेळेस या सापांचं बाहेर निघणं साहजिकच आहे आणि त्यात त्यांना ते खायचं आहे खाद्य. आणि मी कुठल्याही प्राण्याला किंवा पशुपक्षीला किंवा कोणालाही आपण खाताना कधी कोणाला त्रास देत नाही, ही आपली एक रीत आहे. सापांनी बेंडकोळी खाणं आणि हे दिसणं फार दुर्मिळ असतं आपल्या सातारासारख्या ठिकाणी. आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने साप बेडूक खातोय. सापांनी बेंडकुळे खाणं साहजिक गोष्ट आहे, पण त्याच्यानंतर तो साप मी व्यवस्थित पकडला, बरणीत घातला, रिलीज करूया पुढे. कारण रात्रीचं फार उशीर झालेला, म्हणलं आपल्या घरातून आपण सगळं पहिले आपले काम सगळे व्यवस्थित करूया आणि त्यानंतर त्याला कुठेतरी सकाळी घेऊन रिलीज करूया असं माझ्या डोक्यात प्लॅनिंग होतं. पण प्लॅनिंगच्या संदर्भात तो बरणीतला साप मी बरणीला होल पाडण्यासाठी ऑक्सिजनसाठी त्यांना ते बरणीला होल पाडावं लागतं. त्यामुळे आवाज यायला लागला बरणीतून ठपक ठपक ठपक. साप बरणीत बेंडकुळे घेऊन झोपलाय, पचवण्याची प्रक्रिया चालू असेल त्याची आता कदाचित. पण जगातलं मला असं वाटतं हे 9 आश्चर्य माझ्या लाईफ मधला हा पहिला साप की ज्याला मी काहीतरी खाद्य खाताना बघितलं. त्या सापाने जो खाल्लेली बेंडकुळी होती ती बाहेर निघली आणि महत्त्वाचं तो ती बेंडकुळी जिवंत आहे आणि साप शांत एका साईडला बसलाय आणि बेंडकुळी उड्या मारते त्या बरणीमध्ये. हा फार मोठा माझ्यासाठी एक्सपिरियन्सचा विषय. आपण लहानपणी ऐकायचो बेंडकुळीला 2 जीव असतात आणि त्यातलंच हा एक उदाहरण आपल्या समोर मला दिसते. बरणी आहे ज्या बरणीमध्ये मी साप पकडलाय आणि बघा ही ती बेंडकुळी आहे. रक्तानी हरोळ्यात सांडलेली ही बेंडकुळी आहे, उड्या मारते. बरणी हलवून दाखवतो बेंडकुळी कशी जिवंत आहे. साप पण जिवंत आहे, बेंडकुळी पण जिवंत आहे. कमेंट मध्ये कळवा ही माहिती आपल्याला कशी वाटली. मी सर्प मित्र अँड फोटोग्राफर विकी लकेरी. धन्यवाद.